भाऊचं धक्के. तर कसं काय भावांनो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप सपोर्ट केला आणि प्रेम पण दाखवले, त्याबद्दल पहिलं तर मनापासून धन्यवाद. तर आज परत आपण बिग बॉस वरतीच व्हिडिओ बनवणार आहे, कारण सध्या तर माझ्या इंस्टाग्राम वरती रील्स कमी आणि बिग बॉसची भांडणे, लफडे आणि काही हाइडन कॅमेरा शूट मिळाले आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. अजून एक गोष्ट म्हणजे मी युट्यूब वरती हे स्कॅम व्हिडिओ बनवू का नको हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा. आपण आपला चेहरा सगळ्यांना दाखवून टाक्या, फक्त तुमच्यासाठी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. द राखी सावंत शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. राखीमुळे आता काही लोक बिग बॉस बघायला म्हटल्यावर एवढं कौतुक करणं तर स्वाभाविकच आहे. या आठवड्यात बरेच वाद झाले, बऱ्याच जणांना फुटेज मिळाला. 100% बरोबर बोललाय राव. तन्वी सारख्या पोरींना राखीमुळेच फुटेज मिळायला लागले, नाहीतर फुटेज साठी बिचारी लय धडपडत होती. याचं मुख्य कारण म्हणजे राखी सावंत. राखी जेव्हा घरात आल्या, बरेच जण असे म्हणाले, बिग बॉस कोणाला पाठवलंय. कोण किती पण राखीताईंना काय पण बोलू दे, किती पण नावं ठेवते, पण ती प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न करते ना की कोणाचं मन दुखवते. मी तर म्हणतोय सगळ्या सदस्यांपेक्षा तुम्ही राखीताईंना सपोर्ट करा, कारण बिग बॉस न बघणारी माणसं सुद्धा आता राखीताईंमुळे बिग बॉस बघायला लागल्यात. मला सांगा, तुम्ही प्राजक्ता यांच्यावर पीठ का टाकलं? राखीताईंनी पीठ टाकलेलं रितेश भाऊंना लगेच दिसलं, पण या कपाळमिशी बाईंची कारनामे अजून दिसलीच नाही या बिग बॉसला. वा बिग बॉस. कारण मी राणी होती आणि हे सगळं क्लीन करायचं होतं की झाडू मारा, कोणी मला ते लोक सिरियसच नाही घेत होते. तर प्राजक्ताला मी सांगितलं की ऍटलीस्ट तू तर स्टार्ट कर, तू तयार झालीयस. तर प्राजक्ता म्हणते सगळ्याला येऊ दे. मी तू येऊन बसलीयस, हातात झाडू घे, थोडस तुझा भाग कर, नाही सगळ्याला येऊ दे. असा दिवस पूर्ण होत होता, नंतर ते टास्क होणार. मग मला आला राग आणि रितेशजी मी कांड केला. तेही राखीताई करतात, ते ऑन द स्पॉट सगळ्यांच्या समोर करतात, बाकी सदस्यांसारखं नाटकं तर करत नाही तो. तुम्ही राखी यांच्या तोंडावर पाणी फेकलं, पीठ पण टाकलं, हे तुमचं नॅचरल रिॲक्शन होतं. तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावरती पाणी कसं फेकू शकता? तेच मी म्हणतोय राव, बायकांच्या भांडणामध्ये तुम्ही कशाला घुसा लागलाय? अंगलेट आलं ना भाऊ आता. रुचिता झोपू नको. तू हायस कोण मला सांगणार? ओ बिलो द बेल्ट वाली रुचिता. असली पोरगी जर आपल्या घरात असली असती तर आता अलार्म लावायची गरजच लागली नसती. तुझ्यासारखे फाटके आवाज फाडून कधीच फेकले कुठं. पहिलाच मी सांगून टाकतो, हा आपल्या बिग बॉस वरती शेवटचा व्हिडिओ असणार आहे. याचं कारण म्हणजे ही रेडा राणी आहे. पहिला तर बिग बॉस या कपाळावर मिशा असणाऱ्या बाईला घरी पाठवून द्या. ती मास्क करते राव प्रत्येकावर. हे काय चाललंय राव बिग बॉस? तुमच्या घरामध्ये खेळ कमी आणि लफडे जास्त चालू आहे. निकल लवडे रस प्यायला ये म्हणलं मा. आम्हाला या लफड्यांविषयी काही घेणं देणं नाहीये, पण माझ्यासारख्या कित्येक सिंगल पोरांच्या दांडीचा गुणगुणा व्हायलाय. प्लीज आमची दांड जळवण्यासाठी असलं काय दाखवू नका. तुझं तर दीदी इथं काही काम पण नाहीये, तू खेळू नको, तू घरी जा. तुझ्यामुळे आमच्या टीव्हीचे 2 स्पीकर फुटल्यात. बर्डे आमची जिरली. टीव्ही चालू झाल्यावर फक्त घरचेच नाही तर बाहेरचे पण येतात आणि 2-4 शिव्या देऊन जातात. तर मागच्या 2-3 दिवसापूर्वी बिग बॉस मध्ये एक खेळ झाला होता, इमोशनल खेळ होता, आणि त्यामध्ये प्रत्येकाने आपले इमोशनल शेअर केलं होतं. पण जेव्हा आपली राखी दीदी इमोशनल शेअर करत होती, तेव्हा अनुषा आणि कोणीतरी हसत होतं. मला माफ कर मम्मी, एकदा माफ कर, मी कधी चुकी नाही करणार. मला असल्या बंगार पोरींना घेतले राव. तिच्या आयुष्यातलं दुःख तिलाच माहिती असणार आहे हो. या अनुश्री ताईला तर फक्त इंस्टाग्राम वरती क्रिंज करायला येते, बाकी तर घंटा कोणता टॅलेंट नाहीये. तर बस माझ्या भावांनो, व्हिडिओ इथंच थांबवून टाक्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका राव. पुढचा व्हिडिओ येसपर्यंत 500 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे. तुम्हाला बिग बॉसची शपथ आहे. मी फेस रिव्हील करू का नको हे तुम्ही सांगितल्याशिवाय कन्फर्म नाही होणार, म्हणून व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये जाता जाता सांगून टाका. तर भेटूया मग अजून एका पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. आणि हा, खाली तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक देतोय, तिथे पण जाऊन फॉलो करून टाका. नाचा 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 की आई.